ठिणगी नाही पडली. आधीपासून आम्ही एक चांगले मित्र नव्हतो. त्याचं बोलणं पण खूप कमी आहे घरामध्ये. त्याच्यामुळे त्याच्या फ्रेंडशिप करण्यामध्ये काय मला हेच नव्हतं. आणि तो पहिले 2 आठवडे काय बोलतच नव्हता बेसिकली. 2-3 आठवडे आणि ते बोलायचं ते पण कळायचं नाही. आणि आता काय झालं तो बोलायला लागलाय. सगळ्यांनी त्याला सांगितलं, "रोशन तू बोल किंवा बोल." तर तो सगळ्यांचं ऐकून आता बोलायला लागलाय. पण तो मुद्द्यावरती नाही बोलत. चालू गोष्ट वेगळी आणि तो गोष्ट बोलतो वेगळी. तर ते मला कुठेतरी पटत नाही. त्याला नेहमी तेच सांगत असतो मी, की "ऐक पहिलं माझं ऐकून घे. मी काय बोलतोय. मग तू रिॲक्ट कर. तुझा राग मला मान्य आहे, माझा राग मान्य आहे. पण तू पहिलं ऐकून घ्यायची क्षमता ठेव आणि जे ऐकतोय त्याच्यावरतीच बोल. तो वेगळंच काहीतरी बोलतो. मग ते मला पटत नाही कुठेतरी त्याचा स्वभाव, की आता बोलायचं म्हणजे काहीही बोलणं नसतं. मुद्द्यावरती बोलणं आणि जी गोष्ट चालू आहे त्याच्याबद्दल बोलणं असतं. ओके. तेच एक मला वाटतं त्याच्याबद्दल. तर बेसिकली ते कसं झालं, मी आधीच रागामध्ये होतो आणि माझी लाईक एक वेगळ्याच झोनमध्ये होतो, की असं आमच्या बऱ्याच बाचाबाची झाली होती आणि मी जात होतो, तर चुकून माझ्या पायामध्ये आलं. जर ते रागामध्ये असतं ना, तर मी उचलून कुठेतरी ते फेकलं असतं किंवा पाण्यात फेकलं असतं किंवा कुठून उडून दिलं असतं मी ते रागामध्ये. पण ते पायात आलं, त्यात मी थोडंसं हे कोसळलो म्हणजे थोडंसं असं हललो मी आणि ते त्याला मी हाताने चुपचाप असं उचलून दिलं. जर मी ते रागात केलं असतं ना, तर त्याला उचलून पण नसतं दिलं मी आणि पायाने दुसरीकडे कुठेतरी टाकलं असतं. पण त्याला शिस्तीत मी उचलून दिलं आणि त्याच्या हातात दिलं. मग त्याला असं वाटलं की मी मुद्दाम दिलं किंवा काय, तर त्याच्यावरती तो भडकला. बट कुठेतरी त्याचा इनोसंट जातो जेव्हा तो रागामध्ये असतो. तर ते त्याने ठेवलं पाहिजे. लोकं त्यासाठी त्याला वोट करतात, तो इनोसंट आहे किंवा हे आहे. ते त्याने कुठेतरी ठेवलं पाहिजे. पण तो नको तिकडेच राग दाखवतो, जिकडे पाहिजे तिकडे दाखवतो.